राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांची पक्षातील मंत्र्यांवर तीव्र शब्दात नाराजी। सर्व ताकद देतो तरी निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश का मिळालं नाही, अजितदादांनी सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केल्याची वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। पुणे भाजप कोर कमिटी बैठकीत 115 उमेदवारांची नावे ठरल्याची माहिती। केंद्रीय मंत्री मोहोळ, चंद्रकांत पाटील आणि कोर कमिटी सदस्यांच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती। देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केलं, तर बाळासाहेब ठाकरे होते म्हणून तुम्ही मुख्यमंत्री आहात। संजय राऊतांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका। भाजप त्यांची मुलं पळवणार असल्यानं एकनाथ शिंदेंनीही त्यांची मुलं सांभाळावीत। संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका। शिवसेना उबाठा नेते विनायक पांडेंच्या पक्षप्रवेशावरून भाजपात महाभारत। भाजप आमदार देवयानी फरांदेंच्या पक्षप्रवेशाला विरोध। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून प्रवाशांसाठी खुलं। एअरपोर्टवरून 23 विमानांचं टेक ऑफ। मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान होणार। नवीन वर्षाच्या निमित्तानं तुळजाभवानीचं दर्शन महागलं। 200 रुपयांचा पास 25 तारखेपासून 4 तारखेपर्यंत मिळणार 500 रुपयांना। नांदेड जवळच्या मुदखेडमधील जवळा गावातल्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू। 2 मुलांची रेल्वेखाली आत्महत्या, तर आई वडिलांनी गळफास घेऊन केली आत्महत्या। कर्नाटकमध्ये बंगळुरूहून गोकर्णला जाणाऱ्या खासगी बसची ट्रकला धडक। भीषण अपघातात 17 प्रवाशांचा मृत्यू। आणि छत्तीसगडच्या सीमेलगत सुरक्षा दलाची मोठी कारवाई। ओडिशाच्या कंदमाल जंगलात 5 माओवादी ठार। टास्क फोर्सनं केलेल्या कारवाईत माओवाद्यांना कंठस्नान। नवी मुंबई विमानतळाबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून अधिकृतपणे सुरू होत आहे। यामुळे नवी मुंबई शहराची ओळख देशाच्या आणि विकसित राष्ट्रांच्या प्रवेशद्वारासारखी होणार आहे। इंडिगो 6E460 ही पहिली फ्लाइट बंगळुरूहून सकाळी 8 वाजता नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहे। तर विमानतळावरून पहिली फ्लाइट इंडिगो 6E882 ही हैदराबादसाठी उड्डाण घेणार आहे। सुरुवातीला इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस आणि अकासा एअर या विमान सेवांमार्फत देशातील 16 प्रमुख शहरांशी थेट हवाई संपर्क प्रस्थापित केला जाणार आहे। उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे 4000 प्रवासी या विमानतळावरून प्रवास करतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। सध्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 2 कोटी इतकी आहे। या विमानतळाचं उद्घाटन 8 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं होतं आणि प्रारंभीच्या टप्प्यात विमानतळ सकाळी 8 ते रात्री 8 या 12 तासांच्या कालावधीमध्ये कार्यरत राहणार असून दररोज 23 नियोजित उड्डाणं सुरू राहतील। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट याचं स्वप्न हे पण याची फार आतुरतेने वाट पाहत होतो, ते आता आपण सर्वांचं स्वप्न साकार होत आहे। 8 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय पंतप्रधान मोदींनी या एअरपोर्टचं उद्घाटन केला आणि उद्याचा दिवस आहे या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टमधून फ्लाइट सुरू होत आहे, कमर्शियल फ्लाइट। पहिलेच दिवशी 30 फ्लाइट एअर ट्रॅफिक मूवमेंट आहे आणि जवळजवळ 4000 पॅसेंजर यामध्ये सहभागी होतीलच। पहिली फ्लाइट जो उद्या येणार आहे ते बेंगलोरवरून 8 वाजता। दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला विमानतळाच्या कार्यान्वयाच्या शुभारंभानिमित्त नेत्रदीपक ड्रोन शोचं आयोजन करण्यात आलं होतं। अत्यंत अचूक समन्वय साधत या ड्रोननं आकाशात 3D कमळाची फुलं, कमळ डिझाईन, इंटिरियर्स, विमानतळाचा लोगो, ग्रीन एअरपोर्ट, मुंबईच्या आकाशात उडणारे विमान आणि राइज ऑफ इंडिया अशा आकर्षक आकृती साकारल्या।
तंत्रज्ञान आणि कलात्मकतेचा संगम असलेल्या या कार्यक्रमामुळे रात्रीचं आकाश जणू एक भव्य कॅनव्हास बनलं होतं. विमानतळाच्या भव्यतेचं, आधुनिकतेचं आणि देशाच्या पायाभूत विकासाचं प्रतीक म्हणून हा ड्रोन शो उपस्थितांच्या स्मरणात कायम राहणारा ठरलाय. या कार्यक्रमाला दिव्यांग व्यक्ती, युवा खेळाडू, NMIचे कर्मचारी उपस्थित होते. तर सर्वांसाठी खुल्या आणि समावेशक वातावरणात हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी त्यांना मिळाली. आता वळूयात राजकीय बातम्यांकडे. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. जवळपास 18 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र आलेत. गेल्या काही महिन्यांपासून युतीची घोषणा कधी होणार यासंदर्भात चर्चा सुरू होत्या. काल अखेर दोन्ही भावांनी एकत्र पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या प्रचारात ठाकरेंच्या 2 बुलंद तोफा एकाच व्यासपीठावरून धडाडणार आहेत. या निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंच्या युतीमुळे नवं पर्व घडण्याची शक्यता आहे. आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत. आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि मी मागेच म्हटलं एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी. यापुढे मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत चुरस आणखी वाढली आहे. 2 दशकांनंतर ठाकरे बंधू ज्या मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आले तोच मुंबई आणि मराठीचा अजेंडा घेऊन ठाकरे बंधूंनी भाजपच्या तुफानाचा सामना करण्याची तयारी केल्याचं बोललं जातंय. युतीची घोषणा झाल्यानंतर दोन्ही भावांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करून खात्मा करण्याचा डाव असल्याचं सांगत फुटाल तर संपाल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांना एकत्र राहण्याचं आवाहन केलं. तर मुंबईचा महापौर आमचाच होईल असं राज ठाकरेंनी ठासून सांगितलं. पण याच मराठीच्या अजेंड्यावरून सत्ताधाऱ्यांनी मात्र ठाकरेंवर जोरदार प्रहार केलाय. पाहुयात. मुंबईचा महापौर मराठी सोडणार आणि तो आमचाच होणार. मुंबईचा महापौर मराठी सोडणार आणि तो आमचाच होणार. मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी जे वरती 2 जण वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत बसलेले आहेत त्यांचे मनसुबे आहेत. आणि आता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काय संघर्ष ते जे काय हुतात्मा स्मारक आहे त्याचा मोठा अपमान होईल. मला असं वाटतं काही तर स्क्रिप्ट बदलली पाहिजे. किती वर्ष एकच स्क्रिप्ट घेऊन हे लोक फिरणार आहे. काही तर नवीन आणा. आणि जसं मी सांगितलं मी तर मागची असंच घोषणा केली होती. उद्धवजींनी विकासावर बोललं तर 1000 रुपये मी देईन. पण अजून माझे 1000 रुपये वाचले आहेत. अजून विकासाचं एकही गोष्ट ते बोलत नाही. आता ही निवडणूक विकासाची मुंबईकराच्या हिताची निवडणूक आहे. त्याच्यावर ते एक शब्द बोलू शकत नाही. त्यांना 25 वर्षाचा हिशोब द्यावा लागेल. अशा युत्या मला वाटतं या सत्तेसाठी, स्वार्थासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ज्यांचा काही म्हणतात ना कुणाचा जीव कुठं असतो पोपटामध्ये, तर काही लोकांचं ते मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात. आता अंडी खात होते, आता कोंबडी कापायसाठी आले असतील. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती जाहीर होताच सत्ताधाऱ्यांनी या युतीवर बोचरी टीका केली आहे. पाहुयात. आता
असं सहज माझ्यासमोर टी व्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो, तर काही माध्यमं तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे. इकडनं झेलेन्स्की निघाले, तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली. मला असं वाटतं की कुठल्याही एखाद्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढत आहेत त्यांनी केलेली युती आहे. आकड्यांशी माझा काही संबंध नाही, त्यामुळे त्यांच्या मनात काय आकडे आहेत, ते कुठे आकडे लावतायत, मला त्याच्यात इंटरेस्टही नाही. एवढंच आहे की म्हणजे ज्या प्रकारे ही पत्रकार परिषद झाली त्याच्या पाठीशी जो हाईप तयार केला होता, खुदा पहाड और चूहा भी नहीं निकला. अशा युत्या मला वाटतं या सत्तेसाठी, स्वार्थासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, ज्यांचा काही म्हणतात ना कुणाचा जीव कुठं असतो पोपटामध्ये, तर काही लोकांचं ते मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात. आता अंडी खात होते, आता कोंबडी कापायसाठी आले असतील. मराठी तोडणार, मुंबईपासून वेगळी करणार, मग अमित शहा मोदी साहेब येऊन ते मुंबई उचलून करतो गुजरातला घेऊन जाणार, अशा स्टेटमेंट आता लोकांना आवडत नाहीत आता. आणि लोकांनी त्याचा प्रत्यय दिलाय तुम्हाला. ही युती कशासाठी झाली तर एक मुर्गी आहे, बाटके खाएंगे मिल बाटके, एक टांग तू ले ले, एक टांग मैं लेता, या पद्धतीची ती युती आहे. त्यात काय नवीन आहे? आणि म्हणून आता त्यांच्यावर विश्वास हा लोकांचा राहिलेला नाही, हे तेवढं सत्य आहे.